नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नाटकातल्या माझ्या भूमिकेबद्दल मी असं सांगेन, खूप छान भूमिका आहे. खूप साधारण थोडीशी एजवरची भूमिका आहे, जे मला समहाऊ आवडतंच काहीतरी एजवर काम करायचं. त्यामुळे तशा पद्धतीची भूमिका आहे आणि अर्थातच या नाटकाचा जो जॉनर आहे तो इतका सुंदर आहे की त्यामुळे या नाटकाला नाही म्हणणं हे हा ऑप्शनच नव्हता कोणाकडेच आमच्या चौघांपैकी. सो इट वॉज व्हेरी फन. आणि मला असं वाटतं की सोनाली जशी समंजस आहे किंवा जशी छान सांभाळून घेते, तसं मला असं वाटतं की आमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये मला सुद्धा तोच साधारण या लोकांनी रोल दिलाय न्यूट्रल असण्याचा, सांभाळून घेण्याचा. सो मी तेच करते. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकार माझे खूप मस्तीखोर आहेत, सगळ्याच्या सगळेच. आणि ऑन ऑन स्टेज सुद्धा, ऑफ स्टेज सुद्धा सगळीकडे खूप मस्ती चाललेली असते. आणि दर्शन आणि अनिकेत सोबत तर मी आधी पण काम केलं, मी त्यांना आधीपासूनच ओळखते. गौतमीची माझी याच दरम्यान मैत्री झालीये, पण खूप घट्ट मैत्री झालीये. आणि आय एम हॅपी ऍक्च्युली. आमची टीम खूपच छान अशी फ्रेश आणि बबली आणि मस्तीखोर अशी असल्यामुळे सगळ्यांचेच आमचे मूड सतत असे छान असतात, आम्ही मज्जा करत असतो. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? नाही, ऍक्च्युली खूप खूप मोठी आणि खूप छान गोष्ट आहे की एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि कुठल्याही कलाकाराची साठी खूप भाग्याची गोष्ट असते की त्यांची एखादी कलाकृती इतकी डोक्यावर घेत आहेत प्रेक्षक. सो ते होत आहे याचा खूप आनंद आहे. ऑब्व्हियसली एनी वन ऑफ अस इज नॉट टेकिंग दिस फॉर ग्रांटेड. आम्हाला प्रचंड प्रचंड शोज करायचे आहे. आता आमचा 100वा प्रयोग पण येतोय 15 तारखेला. त्यामुळे खूप आनंद आहे, खूप मज्जा येते. प्रतिक्रिया ऐकून पण मज्जा येते आणि एवढा भरघोस संख्येने जे काही ऑडिटोरियम्स भरलेले असतात ते बघायला सुद्धा भाग्य लागतं असं मला वाटतं, आणि ते लाभलंय आता तर फार छान वाटतंय. सर, नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. मी या नाटकात दुर्गेश नावाचं पात्र करतोय. 2:22 या नाटकात. खरं तर तो एका ज्या घरात येतो त्या घरात एक गेस्ट म्हणून येतो आणि वरवर काय आपण म्हणू उथळ विनोदी वाटणारा माणसाच्या मागे सुद्धा काहीतरी एक हॉरिफाईंग किंवा हॉररफुल बॅकस्टोरी आहे आणि त्याचं बॅगेज घेऊन कदाचित त्याला सगळं आयुष्य जगावं लागतंय किंवा ते फार त्याने कुठे डिस्क्लोज नाही केलंय, असं ते पात्र आहे. सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सहकलाकारांबद्दल काय सांगणार? खतरनाक सहकलाकार आहेत. अनिकेत बरोबर मी खूप सिनेमे केलेले आहेत. अनिकेतला मी डिरेक्ट केलेलं आहे. अनिकेत बरोबर खूप चांगल्या, खूप बऱ्या, खूप वाईट सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. माझा तो खूप कॉलेजपासूनचा जुना मित्र आहे. आम्ही एकमेकांना ओळखून आता जवळजवळ 25-27 वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यामुळे अनिकेत तर माझा मित्र आहे. रसिकाने माझ्या सिनेमात काम केलेलं आहे. रसिका, मी आणि अनिकेतने एका अत्यंत वेगळ्या अशा सिनेमात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने आमची भेट झाली आणि ह्या नाटकात आम्ही परत एकत्र आहोत. गौतमी बरोबर मी पहिल्यांदाच नाटक करतोय. ह्या आधी मी अनफॉर्च्युनेटली गौतमीचं नाटक पाहू शकलेलो नाहीये, पण ह्या नाटकात एकत्र काम करायची संधी मिळाली. ह्या नाटकाच्या सगळ्यात जास्त तालमी गौतमीने केलेल्या असल्यामुळे आणि तिला हे नाटक अधिक माहीत असल्यामुळे तसे आम्ही तिलाच फॉलो करत होतो की तिचे विचार किंवा तिला या नाटकाबद्दल काय वाटतं असे फॉलो करतच आम्ही हळूहळू हळूहळू ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आलो. सगळ्यात शेवटी या नाटकाच्या प्रोसेसला अनिकेत जॉईन झाला, पण सगळं नाटक अत्यंत छान पद्धतीने पार पडलं. आमची टीम खूप छान आहे. आम्ही खूप फिरतो, आम्ही खूप खातो पितो गावोगावी जाऊन. आज नाटक जेव्हा ओपन झालं, नाटक 7 डिसेंबरला जेव्हा ओपन झालं आणि या नाटकाचे पहिल्याच 2 दिवसात 5 प्रयोग झाले इंदोरला नाटक ओपन झालं. तर ते 5 प्रयोग झाल्यानंतर एक चौघांनाही मला असं वाटतं की एक ज्याला आपण बेसिक कॉन्फिडन्स म्हणू, तो बेसिक कॉन्फिडन्स आला आणि आम्हाला खात्री होती की हे नाटक चांगलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असल्यामुळे, आजही उत्तम बुकिंग आहे, उत्तम प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या नटाला असं वाटणार नाही की यशस्वी नाटकाचा आपण भाग व्हावं, तसं आम्हाला चौघांनाही वाटतंय. नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि व्ह्युअर्सला काय सांगाल? माझ्या काय व्ह्युअर्सना काय सांगणार? 2:22 नावाचं आमचं हे नाटक आहे. आता नागपूर दौरा झाला, कोल्हापूर दौरा झाला, महाराष्ट्रात मुंबईत तर प्रयोग होत आहेतच, पुण्यात प्रयोग होत आहेत, इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. मला असं वाटतं थिएटरला किंवा लाईव्ह आर्टला खूप चांगले दिवस आहेत.
आज 2:22 बरोबर इतर नाटकं जी आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. म्हणजे एक काळ असा होता की मोजून एक 4 किंवा 5 नाटकं रंगभूमीवर खूप जोरात चालायची आणि बाकी ॲव्हरेज बिझनेस करायची. म्हणजे मी व्यावसायिक नाटकाबद्दल म्हणतोय. पण आज व्यावसायिक नाटकाबरोबर एक्सपेरिमेंटल थिएटर, पॅरलल थिएटर यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. आज रंगभूमीवर माझ्या मते एक साधारणतः 12 ते 13 नाटकं अशी आहेत की जी खूप व्यवस्थित जोरात चालू आहेत. काही गाण्यांचे कार्यक्रम आहेत. त्यांना सुद्धा प्रचंड हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय आणि ह्यातून एकच खूप आशादायी चित्र असं निर्माण होतं की थिएटरला मरण नाही. लोक नाटक पाहायला किंवा लाईव्ह कुठलीही लाईव्ह आर्ट पाहायला येतीलच असं मला वाटतं आणि त्यांनी यावं.